वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. द डीप डाईव्हच्या आजच्या ह्या नवीन आणि अत्यंत सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो कागदावर पाहिला की थोडासा गोंधळात टाकणारा वाटतो. नक्कीच. आणि तो गोंधळ समजून घेणं हेच आजचं आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. अगदी बरोबर. तर आजचा आपला स्रोत आहे लॉरेस लॅबचा मार्च 2026चा ताजा त्रैमासिक अहवाल आणि त्यावर आधारित असलेली इफिशियन्सी अँड मार्जिन एक्सपॅन्शन ॲनालिसिस ही रिसर्च नोट. हो, आणि या नोटमध्ये जी आकडेवारी दिली आहे ना, ती खरोखरच विचार करायला लावणारी आहे. हो ना, म्हणजे आपण नेहमी बघतो की जेव्हा एखाद्या कंपनीच्या उत्पादनांची विक्री खूप वेगाने वाढते तेव्हाच त्यांचा नफा वाढतो, बरोबर? अगदी सामान्यतः हाच नियम असतो. पण इथे चित्र पूर्णपणे वेगळं आहे. लॉरेस लॅब्सची विक्री फारशी वाढलेली नाहीये, तरीही त्यांचा नफा मात्र काय म्हणता येईल आश्चर्यकारक वेगाने वाढलाय. आणि हे कसं शक्य झालं, त्या मागील व्यवस्थापनाची रणनीती काय आहे, हेच आपण आज डिकोड करणार आहोत. बरोबर. आता हे समजून घेण्यासाठी ना आपण एक साधं रूपक वापरूया. समजा एक खूप जुनं आणि प्रसिद्ध हॉटेल आहे. तिथे रोज जेवायला येणाऱ्या ग्राहकांची संख्या वर्षभरात अजिबात वाढलेली नाहीये. म्हणजे गर्दी जेवढी आधी होती तेवढीच आजही आहे. अगदी तेच. गर्दी तेवढीच आहे, पण वर्षाच्या शेवटी जेव्हा हॉटेलचा मालक हिशोब करतो तेव्हा त्याचा नफा मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत थेट दुप्पट झालेला असतो. अरेच्छा. हो, म्हणजे ग्राहक न वाढता नफा कसा काय वाढू शकतो हे ऐकायला थोडं विसंगत वाटतं ना. विसंगत वाटतं, कारण आपण व्यवसाय वाढीकडे नेहमी एकाच दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजे आकाराच्या दृष्टिकोनातून. हो, आकार किंवा ज्याला आपण स्केल म्हणतो. आपल्याला वाटतं की जास्त ग्राहक किंवा जास्त विक्री म्हणजेच जास्त नफा. पण त्या हॉटेल मालकाने नक्कीच काहीतरी वेगळी रणनीती वापरली असणार. जसं की अन्नाची नासाडी थांबवली असेल. अगदी बरोबर. किंवा कच्चा माल खरेदी करताना जास्त वाटाघाटी करून खर्च वाचवला असेल, किंवा मेन्यूमधून असे पदार्थ काढून टाकले असतील जे बनवायला खूप वेळ लागतो पण नफा कमी मिळतो. अच्छा, म्हणजे कमी नफ्याचे पदार्थ विकायचेच नाहीत. हो, यालाच कॉर्पोरेट भाषेत ऑपरेशनल एफिशियन्सी म्हणतात. आणि लॉरेस लॅब्सच्या बाबतीत आपल्याला नेमकं हेच पाहायला मिळत आहे. तर मग आपण थेट आकड्यांकडे वळूया, जेणेकरून हे हॉटेलचं रूपक प्रत्यक्षात लॉरेस लॅबशी कसं जुळतंय हे पाहता येईल. नक्कीच. जर आपण वार्षिक वाढ म्हणजेच इयर ऑन इयर आकडेवारी पाहिली तर हे चित्र खूप स्पष्ट होतं. हो, मी वाचत होतो. मार्च 2025 आणि मार्च 2026ची तुलना केली तर त्यांच्या एकूण विक्रीत म्हणजे टॉप लाईनमध्ये फक्त 5% वाढ झालीय. हो, फक्त 5%. म्हणजे मार्च 2025 मधील 1720 कोटी रुपयांवरून ही विक्री मार्च 2026 मध्ये 1812 कोटींवर गेली आहे. 5% वाढ म्हणजे आजच्या काळात खूपच कमी वाटत नाही का? बघायला गेलं तर हो, कोणत्याही मोठ्या फार्मा कंपनीसाठी 5% टॉपलाईन ग्रोथ ही एक प्रकारे फ्लॅट ग्रोथ मानली जाते. म्हणजे स्थिर वाढ. हो, जेव्हा आपण महागाईचा दर विचारात घेतो तेव्हा 5% म्हणजे कंपनीचा बाजारातील हिस्सा काही फार वेगाने वाढत नाहीये. बरोबर. पण मग या रिपोर्टमधला खरा धक्का इथेच बसतो. विक्रीत केवळ 5% वाढ झालेली असताना त्यांचा जो निव्वळ नफा आहे म्हणजे नेट प्रॉफिट तो थेट 19% वाढलाय. आणि हीच ती जादू आहे. म्हणजे 233 कोटींवरून तो थेट 282 कोटींवर गेलाय. आणि फक्त नेट प्रॉफिटच नाही तर त्यांचा जो EBIT आहे, अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस, हो, तो EBIT चक्क 22% वाढून 421 कोटींवरून 512 कोटींवर झेपावलाय. बरोबर. आणि याचा थेट फायदा शेअरधारकांनाही झालाय. हो ना, कारण प्रति शेअर मिळक म्हणजे EPS सुद्धा 19% वाढून ₹4.33वरून ₹5.17वर गेलीये. अगदी बरोबर. पण मला इथे एक प्रश्न पडलाय. फक्त 5% सेल्स वाढवून EBIT 22% वाढणं ही काही जादुई आकडेमोड आहे का, की त्यांनी फक्त लोकांचे पगार आणि इतर खर्च कापून हा नफा दाखवलाय? नाही, फक्त खर्च कपात करून एवढा मोठा फरक कधीच पडत नाही. इथे कोणतीही जादू नाहीये. तर हे मार्जिन एक्सपॅन्शन आणि उत्तम प्रॉडक्ट मिक्सचं उत्तम उदाहरण आहे. मार्जिन एक्सपान्शन म्हणजे प्रत्येक रुपयामागे मिळणारा नफा वाढलाय. अगदी तेच. व्यवस्थापन प्रत्येक रुपयाच्या विक्रीमागे अधिक नफा कमवत आहे.
तुम्ही जो प्रॉडक्ट मिक्सचा उल्लेख केला तो इथे खूप महत्वाचा आहे. म्हणजे त्यांनी काय विकायचं हे बदललंय का? एक प्रकारे हो. फार्मा क्षेत्रात ना काही उत्पादने जसे की ठराविक API म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स ही मोठ्या प्रमाणावर विकली जातात, पण त्यावर मार्जिन खूप कमी असतं. अच्छा, म्हणजे ती थोडी स्वस्त असतात आणि नफा कमी असतो. हो, पण दुसरीकडे काही कस्टम सिंथेसिस किंवा फॉर्म्युलेशन्स अशी असतात ज्यांची विक्री व्हॉल्यूममध्ये कमी असली तरी त्यावर नफा दुप्पट किंवा तिप्पट असू शकतो. म्हणजे आपल्या हॉटेलच्या उदाहरणासारखं त्यांनी कमी मार्जिन देणाऱ्या पदार्थांवर वेळ वाया घालवण्यापेक्षा जास्त मार्जिन देणाऱ्या डिशेस विकण्यावर लक्ष केंद्रित केलंय. तसंच काहीसं. जेव्हा कंपनी जाणीवपूर्वक असा निर्णय घेते तेव्हा साहजिकच सुरुवातीला टॉपलाईनवर म्हणजे एकूण विक्रीवर थोडा दबाव येतो. कारण ते कमी नफ्याचे मोठे सौदे नाकारत असतील. अगदी बरोबर. ते कंत्राटे नाकारतात, पण जे ते विकतात त्यावर ते पूर्वीपेक्षा खूप जास्त पैसे कमवतात आणि यालाच ऑपरेशनल एफिशियन्सी म्हणतात. हे खरंच खूप तार्किक वाटतंय. पण मला एक शंका आहे. एखाद्या तिमाहीत अशी मोठी उडी मारणं हा एखादा योगायोगही असू शकतो ना? म्हणजे अचानक एखादं मोठं कंत्राट मिळणं. हो, किंवा कच्च्या मालाचे दर अचानक कमी झाले असतील. हा योगायोग आहे की जाणीवपूर्वक आखलेली रणनीती? हे कसं ओळखायचं? त्यासाठी आपल्याला फक्त इयर ऑन इयर आकडेवारी पाहून चालणार नाही, तर आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणजे त्रैमासिक आकडेवारीकडेही लक्ष द्यावं लागेल. अच्छा, म्हणजे सलग 2 तिमाहींची तुलना. हो, आणि या रिसर्च नोटमध्ये डिसेंबर 2025 आणि मार्च 2026 ची आकडेवारी दिली आहे. हो, मी पाहतोय. डिसेंबर 2025 मध्ये त्यांची विक्री 1778 कोटी होती आणि ती मार्च 2026 मध्ये 1812 कोटी झाली. इथेही वाढ अत्यंत किरकोळ आहे. आणि नफा? नफा मात्र 252 कोटींवरून 282 कोटींवर गेलाय. म्हणजे इथेही फ्लॅट सेल्स असताना नफ्यात स्पष्ट वाढ दिसतीये. आणि हेच सिद्ध करतं की हा कोणताही योगायोग नाहीये. म्हणजे हा ट्रेंड आहे. अगदी. हे एका अतिशय शिस्तबद्ध धोरणाचं यश आहे. फार्मा क्षेत्रातील निर्यातीच्या संधी आणि स्थिर मागणी यामुळे या धोरणाला बळ मिळत आहे. म्हणजे त्यांना माहितीये की मागणी स्थिर आहे, त्यामुळे उगाचच आक्रमक होऊन पैसे खर्च करायची गरज नाहीये. नवीन बाजारपेठ काबीज करण्यासाठी भरमसाठ खर्च करण्यापेक्षा जे सध्याचे क्लायंट्स आहेत त्यांच्याकडून नफ्याचे जास्तीत जास्त मार्जिन कसे मिळवता येईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मला इथे ना पुन्हा एक रूपक सुचतंय. सांगा ना. म्हणजे सध्या हे जे लॉरस लॅब्सचं व्यवस्थापन आहे ते गाडीचा वेग वाढवण्यापेक्षा गाडीचं मायलेज सुधारण्यावर जास्त फोकस करतंय, बरोबर? क्या बात आहे. अगदी बरोबर. कारण जेव्हा तुम्हाला गाडीचा वेग अचानक वाढवायचा असतो तेव्हा ॲक्सेलरेटर जोरात दाबावा लागतो. आणि त्यामुळे इंधन खूप जळतं. हो ना. व्यवसायात तो वेग म्हणजे आक्रमक विक्री आणि त्यासाठी प्रचंड मार्केटिंग करावं लागतं, कमिशन द्यावं लागतं, ग्राहकांना सवलती द्याव्या लागतात. आणि या सगळ्याचा थेट ताण तुमच्या मार्जिनवर पडतो. पण लॉरस लॅब्सने ॲक्सेलरेटर न दाबता इंजिनमधील घर्षण कमी करून 1 लिटरमध्ये जास्त किलोमीटर कसे पार करता येतील हे साध्य केले. हे रूपक या धोरणातील कार्यक्षमतेचा पैलू अत्यंत अचूकपणे मांडतं. महसूल वाढवणे आणि नफा वाढवणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असू शकतात हे यातून स्पष्ट होतं. नक्कीच. पण मला आता थोडं नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळायचंय. म्हणजे धोक्यांकडे. हो, मायलेज सुधारणे चांगलं आहे हे मी मान्य करतो, पण जर गाडीचा वेग वाढवलाच नाही तर एका टप्प्यावर येऊन विकास थांबणार नाही का? या एफिशियन्सी मॉडेलचे काही तोटे आहेत की नाही? नक्कीच आहेत. आणि या रिसर्च नोटमध्ये त्या चिंता अगदी स्पष्टपणे मांडल्या आहेत. हो, त्यात सर्वात मोठी चिंता हीच आहे की विक्रीतील वाढ केवळ 5% आहे, जी खूपच कमी आहे. बरोबर. मग मला सांगा, जर एखादी कंपनी फक्त खर्च कमी करून आणि मार्जिन सुधारून नफा कमवत असेल आणि भविष्यात महागाईमुळे कच्च्या मालाचा खर्च पुन्हा वाढला तर काय होईल? हाच तर सर्वात मोठा धोका आहे. कारण खर्च कपातीला एक मर्यादा असते ना. तुम्ही खर्च शून्यापर्यंत नाही कापू शकत. जर कच्चा माल महाग झाला तर हे गणित लगेच कोलमडणार नाही का? तुमचा मुद्दा पूर्णपणे रास्त आहे. कार्यक्षमतेवर आधारित वाढीचे हे मॉडेल तोपर्यंतच उत्तम काम करते जोपर्यंत बाह्य घटक तुमच्या नियंत्रणात असतात. बाह्य घटक म्हणजे लॉजिस्टिक, कच्चा माल वगैरे. हो, जर फार्मा उद्योगाला लागणाऱ्या सॉल्व्हेंट्सचे किंवा वाहतुकीचे दर अचानक वाढले तर लॉरस लॅब्सचे हे जे 22% वाढलेले EBIT मार्जिन आहे ते पुन्हा आकुंचन पावायला सुरुवात होईल. आणि जर ते आकुंचन पावले तर त्यांच्याकडे तो वाढीव खर्च सावरण्यासाठी विक्रीतील मोठी वाढ म्हणजे व्हॉल्यूम सध्या उपलब्ध नाहीये. अगदी बरोबर. जेव्हा तुमच्याकडे व्हॉल्यूमची वाढ नसते तेव्हा मार्जिनमधील कोणतीही घट थेट तुमच्या बॉटम लाईनला म्हणजे निव्वळ नफ्याला खाली खेचते.
म्हणजे हे धोरण नेहमीसाठी नाही वापरता येणार. नाही, हे धोरण एका मर्यादित काळासाठी, विशेषतः जेव्हा बाजारात थोडी अस्थिरता असते तेव्हा खूप प्रभावी ठरतं. पण दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आणि व्यवसायाला मोठं करण्यासाठी अंतिमतः टॉप लाईन म्हणजेच विक्री वाढवावीच लागते. म्हणजे भविष्यात तरी गाडीचा वेग वाढवावाच लागेल. हो, कारण तुम्ही फक्त खर्च वाचून कंपनी मोठी नाही करू शकत. मग या धोक्याच्या पार्श्वभूमीवर लॉरस लॅब्सची पुढची दिशा काय असेल? कार्यक्षमता आणि ही संत विक्री यांच्यातील हा नाजूक समतोल पाहता पुढील काही महिन्यात आणि वर्षांत काय अपेक्षित आहे? या अहवालामध्ये भविष्यातील वाटचालीचं विश्लेषण 2 टप्प्यात केलंय, अल्पावधीत आणि दीर्घकाळात. अल्पावधीत म्हणजे पुढील 1-2 तिमाहींमध्ये? हो, पुढील काही तिमाहींमध्ये त्यांची कामगिरी सध्याच्या पातळीवर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. जोपर्यंत ते खर्च नियंत्रित ठेवून हे नवीन मार्जिन टिकवून ठेवतात, तोपर्यंत बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता नाहीये. म्हणजे शेअर बाजारात याचा कसा परिणाम दिसेल? शेअर बाजाराला प्रेडिक्टेबिलिटी म्हणजे स्थिरता आवडते. त्यामुळे अल्पावधीत या निकालाचा शेअरवर किरकोळ सकारात्मक किंवा स्थिर असा परिणाम दिसेल असा अंदाज वर्तवला गेलाय. आणि दीर्घकाळाचा विचार केला तर? दीर्घकाळात खरी वाढ ही पूर्णपणे वेगळ्या घटकांवर अवलंबून असेल, जसं की नवीन उत्पादने बाजारात आणण्याची त्यांची क्षमता. सकारात्मक असेल. मग एकूणच जर या निकालाचे मूल्यांकन करायचे असेल तर ते कसं करता येईल? या सर्व विश्लेषणावरून आपण असं म्हणू शकतो की हे निकाल सरासरी ते मजबूत असे आहेत. सरासरी, कारण विक्री वाढली नाहीये. बरोबर. विक्रीच्या दृष्टीने हे नक्कीच उच्च वाढीचे त्रैमासिक नाहीये, पण नफ्यातील आणि कार्यक्षमतेतील जी मोठी सुधारणा त्यांनी दाखवली आहे ते एका परिपक्व व्यवसायाचे अत्यंत सकारात्मक चिन्ह आहे. नक्कीच. मला वाटतं या सखोल चर्चेतून आपण एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकलो आहोत. कोणता? की व्यवसाय केवळ मोठा करण्यापेक्षा तो उत्तम आणि कार्यक्षम करणे कधीकधी अधिक फायदेशीर ठरते. लॉरस लॅब्सच्या या त्रैमासिक निकालावरून हे स्पष्ट होते. आणि आर्थिक अहवाल वाचताना केवळ टॉपलाईन न पाहता त्याचे रूपांतर बॉटम लाईनमध्ये किती प्रभावीपणे होते याकडे लक्ष देणे गुंतवणूकदारांसाठी का महत्वाचे असते याचा हा एक उत्तम धडा आहे. अगदी खरंय. आणि आता आपण या सत्राच्या शेवटाकडे आलो आहोत. पण थांबण्यापूर्वी एक नवा आणि थोडासा विचार करायला लावणारा मुद्दा मला मांडायचा आहे. सांगा. आपण पाहिलं की आज लॉरस लॅब्सने केवळ खर्च नियंत्रण आणि कार्यक्षमतेच्या जोरावर आपला नफा 19% वाढवला आहे. पण आपण असा विचार करूया, जेव्हा भविष्यात नवीन उत्पादनांमुळे किंवा नवीन कंत्राटांमुळे त्यांची एकूण विक्री खऱ्या अर्थाने आणि आक्रमकपणे वाढेल, तेव्हा काय होईल? बापरे, तो विचारच खूप रंजक आहे. हो ना, कारण त्यांच्याकडे आधीपासूनच हे अत्यंत कार्यक्षम आणि जास्त मायलेज देणारे इंजिन तयार आहे. जेव्हा या इंजिनला विक्री वाढीचा मोठा रस्ता मिळेल, तेव्हा या सुधारित मार्जिन प्रणालीमुळे त्यांच्या नफ्याचे आकडे कोणते अनपेक्षित शिखर गाठतील? तो नफा खरंच खूप प्रचंड असू शकतो. अगदी. आणि याच एका कुतूहल निर्माण करणाऱ्या विचारासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. या प्रवासात सोबत असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.